सरकार मधला एक मंत्री म्हणून मी इथे आलेलो आहे, राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून आलेलो आहे आणि इथे आजूबाजूला होणारा या हिरव्या सापांची जी मस्ती चालू आहे आणि त्याला मदत करणारे आणि आमच्या सरकारची बदनामी करणारे जे काही सडके आंबे नावाचे काही अधिकारी आहेत त्यांच्याशी जरा संवाद साधण्यासाठी मी इथे उभा आहे। या ज्या भागामध्ये काल आपली ही विराट सभा आज आपली ही विराट सभा होणार असल्यामुळे काही अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू झाली अशी मी ऐकली। आता त्यासाठी विराट सभा का व्हायला लागते हा प्रश्न माझ्या समोर आहे। या भागामध्ये लँड जिहादच्या नावाने कोर्टाच्या विविध जजमेंट आलेले आहेत, तरी पण काढण्यासाठी इकडचं आमचं प्रशासन का उशीर लावतोय हा प्रश्न विचारण्यासाठी खरं म्हणलं तर मी ते आलेलो आहे। कदाचित ते विसरले असतील की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आता एक कडवट हिंदुत्ववादी म्हणून तिथे देवेंद्र फडणवीस साहेब बसलेले आहेत। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आमच्यासारखे भगवादाई आज मंत्र्याची शपथ घेऊन तिथे बसलेले आहेत। मग तुम्ही अगर कायदा पाळत नसाल, कायद्याने सांगितलेलं अतिक्रमण काढत नसाल, तर काय तुमचा पाकिस्तान मधला अब्बा तुम्हाला वाचवायला येणार काय? कोण येणार? कायद्याचं राज्य नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला संविधान पाळायचं नाही, हा काय तुमचा बापाचा पाकिस्तान आहे का? इथे काय शरिया कायदा लागू आहे का? ते पाहिजे तिथे तुम्ही तुमच्या गॅस सिलेंडर शुक्रवारी वरती करणार असे उभे करून ठेवलेले आहेत। कोणाला विचारून ठेवलंय? कुठला कायदा आहे? म्हणून आज मी तुम्हाला या निमित्ताने, या हिंदू विराट सभेच्या निमित्ताने सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी त्या अधिकाऱ्याला मी सांगून जातो, ज्याबद्दल आमच्या हिंदू सकल समाजाने जिथे जिथे तक्रारी दिलेल्या आहेत, ज्या आमच्या हिंदुत्वादी संघटनांनी तक्रारी दिलेल्या आहेत, त्या कायद्याच्या विरोधात असतील तर त्यांना वेळेत काढून टाका, नाहीतर गाडीमध्ये बसा आणि गपचप मंत्रालयाला या। बाकीचा विषय मी तुमच्याशी बोलतो। वाईट मस्ती करायचे दिवस गेले। आता जे तुमचे ते महाविकास आघाडीचे कार्टे आता घरी बसलाय, ते काय परत येत नाही सत्तेत, ते काय परत इथे दिसत नाही। जे काय कायदे लिहिले आहेत गपचूप पाळायचे इथे, कुठे इकडे तिकडे वाळवळ करायची नाही। अहो काय चाललंय इथे? मला सांगत होते का इथे मदरसांचं प्रमाण केवढं आहे, अतिक्रमण वाढवून ठेवली आहेत की नाही इथे? सांगा तुम्ही मला। कशासाठी पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी? इथे पाहिजे तिथे तुम्हाला आम्ही पाहिजे तिथे मंदिर बांधू शकतो का? लगेच याल तुम्ही मग चाव चाव करत। म्हणून तुम्हाला या निमित्ताने सांगतो, मला काय जास्त फिरवत बोलायची सवय नाही आणि माझ्या बाजूची बॅटिंग, आणि म्हणून जे समजायचे ते गपचूप समजून ठेवा। इथे काय एवढं अनेक मदरसा आहेत, मदरसा संदर्भात मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना मी स्वतः पत्र लिहिलेलं होतं। एक महाराष्ट्रामध्ये एका जिल्ह्यामध्ये आम्हाला मदरसाचे एक इन्क्वायरी आणि माहिती आम्ही लोकांनी काढली। यमनचे नागरिक येऊन त्याच्यामध्ये राहत होते, अतिरेकी येऊन राहत होते। कसला? शिक्षणाच्या नावाने। म्हणजे हे लोकांनी शिक्षणाच्या नावाने हे इकडे मदरसे उभे करून ठेवायचे आणि कोण तिकडे आतमध्ये बघायला गेलं तर हे लोकांच्या अतिरेक्यांना हे लोक दूध पाजत बसत असतील तर कशाला ठेवायचे तुमचे सगळे मदरसे? काढून टाकण्यासाठी पाठपुरावा मी स्वतः मंत्री म्हणून या निमित्ताने करणार आहे। ही सगळी नाटकं आमच्या इथे चालणार नाही। तुम्हाला काय नाटकं करायची आहेत ना, निघून जा पाकिस्तान बांगलादेशमध्ये, ढाकून टाकून तुम्हाला इथे करायची नाही।